नारळी पौर्णिमा म्हणजे फक्त समुद्राला नारळ अर्पण करण्याचा सण नाही, तर हा समुद्र, निसर्ग आणि आपल्या संस्कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी भागात विशेषतः कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा खूप मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। पण हा सण नेमका का साजरा केला जातो आणि समुद्राला नारळच का अर्पण केला जातो, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। नारळी पौर्णिमा ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते। पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो, त्यामुळे या काळात कोळी बांधव मासेमारीपासून दूर राहतात। नारळी पौर्णिमेनंतर समुद्राची पूजा करून पुन्हा मासेमारीच्या हंगामाला सुरुवात करण्याची परंपरा आहे। म्हणजेच हा सण त्यांच्या नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात मानला जातो। या दिवशी सकाळी कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने समुद्राची पूजा करतात, समुद्राला नारळ अर्पण करतात आणि समुद्र देवतेकडे एकच प्रार्थना केली जाते, आमचा प्रवास सुरक्षित होऊ दे, भरपूर मासळी मिळू दे आणि आमच्या कुटुंबात सुख समृद्धी नांदू दे। समुद्रावर उपजीविका असणाऱ्या लोकांसाठी ही श्रद्धा आणि परंपरा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। पण प्रश्न असा पडतो की नारळच का? आपल्या संस्कृतीमध्ये नारळाला शुभ आणि पवित्र मानलं जातं। नारळाचं झाड समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात आढळतं आणि त्याचा प्रत्येक भाग उपयोगी असतो। त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करणं म्हणजे निसर्गाने दिलेल्या संपत्तीबद्दल आभार मानण्याचं प्रतीक मानलं जातं। नारळी पौर्णिमेचा उत्साह केवळ समुद्र किनाऱ्यावरच दिसत नाही। या दिवशी अनेक घरांमध्ये नारळापासून बनलेले पदार्थ तयार केले जातात। नारळी भात, नारळाच्या वड्या, करंज्या आणि विविध गोड पदार्थांचे नैवेद्य दाखवला जातो। त्यामुळे हा सण श्रद्धेसोबतच खाण्यापिण्याचा पारंपरिक संस्कृतीलाही जोडलेला आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळी पौर्णिमा ही श्रावण पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचाही सण साजरा केला जातो। त्यामुळे एकाच पौर्णिमेला महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळ्या परंपरा आणि उत्सव पाहायला मिळतो। नारळी पौर्णिमेचा सर्वात सुंदर संदेश कोणता असेल तर तो म्हणजे निसर्गाचा आदर। समुद्र आपल्याला अन्न देतो, रोजगार देतो, हजारो कुटुंबाचा आधार बनतो। म्हणूनच समुद्राची पूजा करण्याची ही परंपरा आपल्याला निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टींची किंमत जाणून घेण्याची शिकवण देते। म्हणूनच नारळी पौर्णिमा म्हणजे केवळ समुद्राला नारळ अर्पण करण्याचा सण नाही, तर समुद्राशी असलेलं आपलं नातं, निसर्गाप्रती असलेली आपली कृतज्ञता आणि आपल्या परंपरांचा सुंदर वारसा जगण्याचा दिवस आहे। या नारळी पौर्णिमेला समुद्राला फक्त नारळ अर्पण न करता समुद्र स्वच्छ ठेवू, निसर्गाचं रक्षण करू आणि ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू असा संकल्प करूया। तुम्हाला या परंपरेमागचं कारण माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच परंपरांमागचं रंजक विज्ञान आणि रहस्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।